आणि आता एक कथा तुमच्या समोर जी येते त्या कथेचं नाव आहे कांदा भजीवाली रखमा किंवा रखमा असं आपण म्हणू. ज्ञानदेव पोळ यांनी अशा बऱ्याच ग्रामीण मातीतल्या कथा अशा लिहून ठेवल्यात. तर आज ही कथा तुमच्या समोर सादर करतो. रखमा. पावसाळा आला की हमखास रखमाची आठवण येते. घरापुढच्या छोट्याशा एका खणात तिचं हॉटेल होतं. कांदा भजी खावी तर रखमाच्याच हातचीच. तिच्या हातची कांदा भजी न खाल्लेला माणूस अख्ख्या पंचक्रोशीत शोधूनही सापडणार नाही, इतकी चव होती तिच्या हातांना. रखमानं आयुष्यभर कांदा भजी तळून लोकांना खाऊ घातली, पण तिने त्यात कधी खोटेपणा केला नाही. कित्येकांना तर तिने पैसे न घेताच फुकट भाजी खाऊ घातली. शेतातल्या हरभऱ्याची मळणी झाली की एखाद्याच्या खळ्यावर रखमा हजर व्हायची. दरवर्षी 1-2 पोती हरभरा ती खरेदी करायची. उन्हाळ्यात हरभरे चांगले वाळवून तिला जमेल असं रोज हरभऱ्यांचं भिजाण घालायची. भिजवान घातलेल्या हरभऱ्याला थोडेसे ऊन देऊन घरातल्या जात्यावर ती भरडत बसायची. हरभरे भरडताना ती अशी काही सुरात ओव्या गायची की बघणाऱ्याने ते बघतच बसावं आणि ऐकणाऱ्याने ते ऐकतच राहावं. घाम गाळता शेतात भाऊ माझा तरसला, तवा कुठं आभाळात मेघराजा बरसला. भाऊ माझा पाठीराखा अशा अनेक ओव्या ती गात राहायची. दळून भरडलेल्या हरभऱ्याची फोलपाटे एका बाजूला काढून त्यातून उरलेल्या लाल भडक डाळीचे डबे भरून ठेवायची. गरजेनुसार डाळीचं दळण करून त्या पिठाची कांदा भजी लोकांना ती खाऊ घालायची. रखमाच्या पदराला पोरबाळ नव्हतं. तिच्या नवऱ्यासोबत ती घरात राहायची. मात्र तिच्या दीराला 4 पोरी होत्या. दीर सुटा राहत असला तरी त्याच्या पोरीवर तिचा जीव होता. जमलेल्या पैशातून ती पोरींना नवी कापडे घ्यायची. रखमाचं घर गावाच्या पारासमोरच्या मुख्य चौकात. तिथं सकाळपासूनच माणसांची वर्दळ असायची. तालुक्याची एसटी तिथेच मुक्कामी असायची. तिथंच रखमाचं छोटंसं घर होतं. या घरापुढे खणभर जागेत कुडाने शेकरलेली एक खोली होती. तेच रखमाचं हॉटेल. या हॉटेलात फक्त गुळाचा चहा आणि भजीच मिळायची. हॉटेलच्या दारात वरती बागवान पेंटर करून तिने एक अन्नपूर्णा हॉटेल नावाची पत्र्याची पाटी रंगवून लावलेली. दसरा दिवाळीत ती या हॉटेलच्या पाटीची झेंडूच्या फुलांचा हार घालून पूजा करायची. याच अन्नपूर्णा हॉटेलात भल्या पहाटे उठून कुडांनी बंदिस्त केलेल्या चुलवाणावर कढई चढवून रखमा तेलाला उकळी आणायची. तिच्या कुडांनी शेकारलेल्या हॉटेलातून प्रतिसमयी निघणारे धुराचे लोळ गावभर पसरत चाललेले बघून एव्हाना तिच्या कढई समोरच्या लाकडी बाकड्यावर गर्दी जमलेली असायची. पिठाचे टप टप जाड थेंब ती तापलेल्या कढईत सोडत जायची. बघता बघता कढईत कांदा भजी फुगू लागायची. फसफसणाऱ्या उकळत्या तेलातून पहिल्या घाण्याची फुगलेली खुसखुशीत कांदा भजी बाहेर पडली की खाणाऱ्या तोंडाची झुंबड पडायची. त्याचा खरपूस खमंग वास साऱ्या गावभर पसरत जायचा. चहा भजी खावी तर रखमाच्या कुडांनी शेकारलेल्या लाकडी बाकड्यावर बसूनच. एखाद्याकडे पैसे नसले की रखमा म्हणायची, अरे राव दे की, पुण्यांदा आलं की दे बाबा, पैशा परास माणूस मोठा असतो या. रखमा जशी गावातल्या हॉटेलात कांदा भजी तळायची तशी ती तालुक्यालाही जायची. आठवड्याच्या बाजारी एसटीने ती न चुकता तालुक्याला जायची. बाजाराच्या दिवशी लवकर उठून ती कांदे चिरून पिठात मिसळून मीठ घालून मुरत ठेवायची. बाजारात पोचली की तिथं ती अब्दुल कासाराच्या दुकानापुढं कांदा भज्याच्या गाडा लावायची. 3-4 लाकडाच्या फळ्या बनवून तिने तिथेच तो गाडा तयार करून घेतलेला.
तो फक्त आठवड्यातून एकदाच अब्दुल कासराच्या दुकानापुढे लावायची. भर बाजारात कढईत तळायला टाकलेल्या तिच्या भज्यांचा खरपूस वास सगळ्या बाजारभर दरवळत राहायचा. तिचा फसणारा स्टोव सतत फुर्र फुर्र आवाज सोडत राहायचा. तिच्या भोवती कांदाभजी खायला माणसांची नुसती झुंबड उडायची. इतकी खमंग कांदाभजी बनवायची रखमा. यात्रा जत्रांच्या काळात ती लांब लांब पर्यंत जायची. या काळात तिला गावातला एक नामदेव नावाचा भोळसट पोरगा मदत करायचा. तो घरात काही कामधाम करत नसल्याने सतत तो रखमाच्या हॉटेलात पडून असायचा. तिथे झाडलोट करण्यापासून पाणी भरण्यापर्यंत पडेल ती कामे तो करायचा. रखमा त्याला 4-2 रुपये द्यायची. शिवाय त्याला पोटभर भजी खायला मिळायची. त्यावरच तो खुश असायचा. याच नामदेवची यात्रा जत्राच्या काळात तिला खूप मदत व्हायची. ती नामाला म्हणायची, चल तिकडं, आज तुला पोरगी बघून तुझं लगीनच उरकून टाकती. असं म्हणलं की नामा खुश होऊन उड्या मारी टेम्पोत चढून बसायचा. ती दूरपर्यंतच्या यात्रांना त्याला घेऊन जायची. खरसुंडी, म्हसवड, औंध, पुसेगावच्या यात्रेला ती हमखास असायचीच. तिथे तिची तेलाची कढई सतत उकळत राहायची. कांदा भज्यांचं घाण्यापाठोपाठ घाणे काढले जायचे. यात्रा जत्रात गर्दी असल्याने या काळात तिला बक्कळ पैसा मिळायचा. संध्याकाळच्या वेळेत नामदेव तिच्याकडून 4-2 रुपये घेऊन तमाशाला नाहीतर तंबूतल्या सिनेमाला जायचा. तिथल्या बायका बघून भोसट नामाला आपलं बी लगीन व्हावं आणि अशीच आपल्याला बी बायको असावी असं वाटायचं. कणातीच्या बाहेर येऊन ती अंधारात पोस्टावरच्या बायकांच्या चित्रांना बघून कचाकच डोळे मारून समाधान करून घ्यायचा. असं काही करताना तो दिसला की रखमा त्याच्यावर ओरडायची, अरे मुडताबा शिवला तुझा भाड्या, असलं धंदा करायला येतोस वैर माझ्यावर. गावच्या जत्रेच्या काळात तर चुलवाणावर चढलेली कढाई उतरायचीच नाही खाली. पण दुर्दैव असं की जर्मलच्या थाळीत पडेल तेवढ्या चिल्लरवर दुनियेला कांदाभजी खाऊ घालणारी रखमा गावात अर्ध्यावर नांदून गेलेली शेवटची बाई. शेवटची यासाठी की रखमाच्या खणभर मातीच्या घरातल्या कोपऱ्यात तिच्या कांद्या भज्याच्या मिळकतीवर जगलेला आजारखाती नवरा एका रात्री काळाने अचानक उचलला. त्याच्या चितेचा जाळ पेटल्यापासून रखमाच्या चुलवाणावरचा जाळ हळूहळू कमी होत गेला. कढईतल्या तेलाला उकळी फुटायची बंद झाली. रखमा हातून खचली, काळजातून तुटली, डोळ्यातून सुद्धा आटली. रुपयाच्या आकाराचं कपाळावरचं कुंकू गळालेली काटापदराच्या साडीतली रखमा गावाला रोज हॉटेलात दिसेनाशी झाली. पहिल्यासारखं आठवडी बाजारालाही तिचं येणं जाणं कमी झालं. ठराविक यात्रा जत्रांनाच ती कधीतरी जाऊ लागली. अशातच एक दिवस लांबच्या एका यात्रेला गेलेली रखमा पुन्हा गावात परतलीच नाही. कित्येक दिवस सरले, महिने उलटले तरी ती परतली नाही. तिचं अन्नपूर्णा हॉटेलचं बाकडं रिकामं पडलं. कांदा भाज्याच्या आशेने कामाला येणारा नामदेव मात्र न चुकता त्या रिकामी बाकड्यावर येऊन दिवसभर एकटाच बसून राहू लागला. कधी तो चुलवणावर रिकामी कढई ठेवून नुसता झारीने घुसत बसायचा. कधी कढईत पाणी ओतून चिखलाचे गोळे भजी म्हणून आत सोडायचा. रिकामी चहाची किटली हातात मिरवत राहायचा. तिच्या आठवणीनं व्याकुळ होऊन जायचा. मात्र रखमा परतली नाही. नवऱ्याचा आधार तुटलेली रखमा तिच्या खणभर जागेतली रिकामी लाकडी बाकडी, कढई, झारे आणि चूलवान सोडून गेली तरी कुठे? तिच्या दिराने आणि दिराच्या पोरींनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. अनेक ठिकाणी यात्रा जत्रा पालथ्या घातल्या, पण रखमा कुठेच हाताला लागली नाही. कोण म्हणायचं खंडोबाच्या यात्रेत दिसली, कोण म्हणायचं पंढरपुराच्या वारीत भेटली, तर कोण म्हणायचं ती काशीला भेटली. खरं खोटं कोणालाच माहित नाही. तिच्यासोबत इतर कांदाभजी विकणारी लोक म्हणायची ती काशी तीर्थयात्रेला गेली. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे उलटली. पुढं मागं पावसाळ्यात ढासळणाऱ्या तिच्या घराच्या पडक्या भिंतीकडे पाहून एखादा वयस्क म्हणायचा, अरे अरे वंगाळ झालं, काय दिस आलं घराला. कुणी म्हणायचं, काय वास दरवयाचा गड्या या जागेला. तर कुणी आणखी काय काय. आता गाव इतकं बदललंय की तिच्या अन्नपूर्णा हॉटेलची खणभर पडकी जागा सोडली तर आजूबाजूला नव्या इमारती आणि 3-4 नवीन हॉटेल झालीत.
कुत्र्याच्या छत्रीसारख्या जागोजागी नवीन बेकऱ्या उगवल्यात. तिथं भज्यापासून चायनीज पर्यंतच्या सगळ्या गोष्टी मिळतात, पण विकत, रोख पैसे मोजून. रखमाच्या अन्नपूर्णा हॉटेलची चव या नव्या हॉटेलांना कधीच येणार नाही. कधी मधी त्या मुख्य चौकातल्या तिच्या पडक्या हॉटेलच्या भिंतीपुढे जाऊन डोळे घट्ट मिटून घेतले की तिथं रखमा वावरत असल्याचा डोळ्यांना भास होतो. चूलवाणावर कढई चढवून एक एक पिठाचा थेंब कढईत सोडणारी रखमा नजरेला दिसू लागते. कुठून तरी आवाज निघू लागतो, जरा दम काढा की र पुरांनो, अरे पहिला घाणा काढला की गरम गरम भजी तुम्हालाच देणार आहे म्या, असं काहीस म्हटल्याचा भास येतो. पण क्षणभरातच आता पंचायतीमधल्या दप्तरानुसार तिचं वय 80च्या घरात पोचलं असेल. खरंच अजून जिवंत असेल जुन्या गावगाड्यातल्या अन्नपूर्णा हॉटेलमधली रखमा? माहित नाही. दुनियेच्या बाजारात एखाद्या वावभर जागेत रखमाचा श्वास अजून सुरू असेल? माहित नाही. आता रखमाच्या जीवनाचं भज काळाच्या कढईत करपून गेलं असतील का ते माहित नाही. पण खरंच रखमा तेव्हा जर काशीला गेली असेल तर तिची परत येण्याची वेळ कधीच निघून गेली. मागच्या वर्षी मी काही कामानिमित्त काशीला जाणार होतो, पण मला जमलं नाही. यावर्षी लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही, पण पुढच्या वर्षी मी नक्की तिकडे जाणार आहे. जीवनाच्या खेळात हरवलेली आणि लहानपणी आम्हाला फुकट कांदा भजी खाऊ घालणारी रखमा तिथल्या एखाद्या घाटावर भेटली तर तिची पुढची गोष्टही सांगेनच तुम्हाला. मंडळी, ज्ञानदेव पोळ यांची ही सत्यकथा